देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टोटल 4000 रुपये जमा केलेले आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता त्याचे 2000 रुपये असे टोटल एकत्र मिळून 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत। आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे सकाळपासूनच हस्तांतरित करण्यास सुरुवात झालेली आहे। आज भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बटन देखील दाबण्यात आले आहे। सकाळीच पेपरला तुम्ही बातमी देखील पाहिली असेल। त्यामुळे आज महाराष्ट्रातील राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये सोडण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार जे काही शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांनाच हे पैसे सोडले जाणार आहेत। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी काही पात्रता सुद्धा ठेवण्यात आली आहेत। आता पात्रता कोणकोणती असणार आहेत, अटी आणि नियम कोणकोणते असणार आहेत, त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं बँकेमध्ये जाऊन काही कागदपत्र जमा देखील करावे लागणार आहेत। ते कोणकोणते असणार आहेत ती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आज ज्या जिल्ह्यामध्ये या दोन्ही हप्त्याचे पैसे सोडण्यात आले आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत आणि सोबतच शेतकरी बांधवांनो, आज काही बँकांना देखील प्राधान्यसुद्धा देण्यात आले आहे। सर्वात अगोदर या सरकारी बँकेमध्ये पैसे येणार आहेत, तसेच खाजगी बँकेमध्ये सुद्धा पैसे वितरण होणार आहेत। तर त्या बँका पुढील प्रमाणे आहेत। जर तुमचं खातं या बँकामध्ये असेल तरच तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आज भारताचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या बँकांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत की लवकरात लवकर शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे जमा करा। त्यामुळे या बँकाकडून सकाळपासूनच पैसे वितरित करायला सुरुवात देखील झाली आहे। भरपूर शेतकरी बांधवांना त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। आता या बँका कोणकोणत्या आहेत आपण सर्वात अगोदर जाणून घेऊयात। तर पहा, या ठिकाणी सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर बँक आहेत ते म्हणजे बँक ऑफ इंडिया। दुसरी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। त्यानंतर 4थ्या क्रमांकाची बँक आहे कॅनरा बँक। 5व्या क्रमांकाची बँक आहे ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। 6व्या क्रमांकाची बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक। त्यानंतर 7व्या क्रमांकाची बँक आहे HDFC बँक। 8व्या क्रमांकाची बँक आहे IDFC बँक। त्यानंतर 9व्या क्रमांकाची बँक आहे ICICI बँक। अशा प्रमुख 9 बँकेमध्ये पैसे जमावायला सुरुवात देखील झाली आहे। तुमची बँक या बँकेत नसेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, या 9 बँकांना तर ना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि उर्वरित बँकेतसुद्धा पैसे जमा व्हायला दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात होणार आहे। तुम्ही एक काम या ठिकाणी करायचं आहे, ते काम केल्यानंतरच तुम्हाला उर्वरित बँकेमध्ये पैसे जमावायला सुरुवात होणार आहे। आता काम कोणतं करायचं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहत होता। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची देखील तुम्ही सुद्धा वाट पाहत होता। तर तुमची आज भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपली। अनेक शेतकऱ्यांना आनंद देखील झाला। आज टोटल 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे सकाळपासूनच 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप आनंद देखील झालेला आहे। दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये वाटपसुद्धा सुरू झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान लाडके नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात देखील आलेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता विस्तारित करण्यात आला होता। ते 24 फेब्रुवारीला आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 4 महिन्यापूर्वी आला होता, तर त्याला देखील आता 4 महिने कंप्लीट झाले आहेत। या ठिकाणी आणि याच्या अनुषंगाने या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात अगोदर हे जे 20 जिल्हे पाहणार आहोत, जे 20 जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे असतील त्याची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती, या ठिकाणी आता संपलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, 20 जिल्हे आपण कोणकोणते असणार आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत। सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे परभणी, दुसरा जिल्हा तो म्हणजे बीड,
तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, पाचव्या क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी यवतमाळ, सहाव्या क्रमांकाचा जिल्हा आहे अमरावती, सातव्या क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा, आठव्या क्रमांकाचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर नवव्या क्रमांकाचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे गडचिरोली. तर बघा पुढे बघा, या 10 जिल्ह्यामध्ये सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत. त्यानंतर मित्रांनो दुपारी 2 वाजल्यापासून दुसरा टप्पा देखील सुरू होणार आहे. तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे असणार आहेत. तर त्या 10 जिल्ह्याची यादीसुद्धा वाचून दाखवणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या सांगितलेल्या 10 जिल्ह्यापैकी असेल, जे काही अजून सांगणार आहे ते 10 जिल्हे आणि त्या जिल्ह्यापैकी असेल, तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 3 कामेसुद्धा करायची आहेत. जे शेतकरी बांधव ते 3 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, पुढील प्रमाणे त्यामुळे ही 3 महत्त्वाची कामे काळजीपूर्वक ऐका, कारण हे करणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे येतील, पण हे काम केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी ही 3 कामे 91व्या हप्त्याच्या अगोदर केलेले नव्हते, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत PM किसान योजनेचा 91 हप्ता जमा झालेला नव्हता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता देखील आलेला नव्हता. म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला मागील हप्त्याचे पैसे आलेले नसतील आणि मागील हप्त्याचे पैसे अर्धवट आले असतील, तुम्ही सुद्धा एक काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्यानंतर मागील सर्व हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत की लवकरात लवकर हे 3 कामे करून टाका, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे येणार नाहीत. बघा, या 3 कामापैकी पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, फार्मर ID तयार करून घ्यायचे, तरच तुम्हाला या 2 योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांनाच पैसे मिळणार आहेत. ज्यांनी अजूनपर्यंत एक कार्ड काढलेलं नसेल तर त्यांना लवकरात लवकर कार्ड काढेल त्यांनासुद्धा हे पैसे येणार आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनो, जे काही दुसरं काम करायचं आहे ते दुसरं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आणि ते आधार कार्ड बँक खात्याची लिंकसुद्धा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तुम्हाला शेतकरी बांधव तिसरं काम या ठिकाणी करणार आहेत, त्यांनाच या योजनेचे पैसे येणार आहेत. तर तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत EKYC केलेलं नसेल तर लवकरात लवकर EKYC करून घेणेसुद्धा अतिशय गरजेचं आहे. बघा, महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सांगितलेली आहेत. तुमच्याकडे महत्त्वपूर्ण असे 5 कागदपत्रे असतील तरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, कागदपत्रे या ठिकाणी पुढील प्रमाणे देण्यात आले आहेत. तुम्ही काळजीपूर्वक कागदपत्रे ऐकायचे आहेत, नाहीतर तुमचा हप्ता या ठिकाणी येणार नाही. मित्रांनो, त्यानंतर वरील 10 जिल्हेसुद्धा पाहणार आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, या कागदपत्रापैकी पहिलेच कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड, त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे तुमचं मतदान ओळखपत्र. शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे किती जमीन आहे, म्हणजेच 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुमच्याकडे 7 बारा उतारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का, यासाठी तुम्हाला पुरावासुद्धा या ठिकाणी द्यावा लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वपूर्ण असे कागदपत्र काढलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना इथून पुढे पैसे भेटणार आहेत. तुमच्याकडे हे कागदपत्र नसणार तर या योजनेला इथून पुढे पैसे येणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे तयार ठेवा. बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असे अपडेट देण्यात आले आहेत. ते अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे निधीसुद्धा देण्यात आला आहे. त्याचसोबत आपल्या राज्याचे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 20वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीसुद्धा आलेला आहे. म्हणजेच दोन्ही हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. या दोन्ही हप्त्याचे पैसे पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहनसुद्धा करण्यात आले की तुम्ही तुमचे आधार कार्ड किंवा बँकेची लिंक करा, आधार कार्ड अपडेट करा, फार्मर ID कार्ड काढून घ्या, त्यानंतर तुम्ही बँक खात्याची KYC करा, असे देखील कामे करूनसुद्धा घ्यायचे आहेत. लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे पैसे म्हणजेच या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. आणि त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही. सर्व कामे तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायची आहेत. शेतकरी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट ही कशी वाटली, ही व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अरविंद तुरे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.